महाराष्ट्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। महाराष्ट्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। महिलांवर अत्याचार थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे। महिलांवरचे अत्याचार थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे। देवेंद्र फडणवीस जवाब दो, जवाब दो, जवाब दो। अजित पवार जवाब दो, जवाब दो, जवाब दो। एकनाथ शिंदे जवाब। नमस्कार, पुणे डिजिटलमध्ये आपले स्वागत। मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी, माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सांगरे। आज स्वारगेट येथे जो अन्याय अत्याचार या बसमध्ये झालेला आहे त्याविषयी वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडी प्रमुख अंजलीताई बाळासाहेब आंबेडकर यांनी आज या जागेला भेट देऊन व आपल्या कार्यकर्त्यांसोबत आज येथे अर्ज देण्यासाठी आलेले आहेत। तर त्यांनी दिलेली जी माहिती आहे ती आपण पुणे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आज प्रसार करीत आहोत। पुण्यासारख्या शहरात हे शब्दप्रयोग वापरताना पुढं खरोखरच स्त्रियांकरता सुरक्षित राहिलेलं आहे का, हा प्रश्न इथल्या व्यवस्थेला वंचित बहुजन आघाडीकडे विचारला। म्हणजे केवळ संपूर्ण महाराष्ट्रच हा एकेकाळी पुरोगामी आणि त्याचप्रमाणे सुरक्षित राज्य धरलं जात होतं, त्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरांमध्ये सुद्धा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत। आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाचं ह्याच्याबद्दलचं अत्यंत हलगर्जी व ढिलं धोरण आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही प्रशासनाचा निषेध करतो। पुण्यात आज अत्यंत लाजिरवाणी घटना घडली। स्वारगेटसारखं हे अत्यंत 24 तास गाजलेलं स्टेशन असतं, तिथे पहाटे 5 वाजता बलात्कार होतो आणि जोपर्यंत आरडाओरडा होत नाही तोपर्यंत इथे काहीही सुरक्षितता। अरे आवाज कम करा म्हणा नाही, तुमच्या कार्यकर्त्याला सांगा। थांबणं जात नाही, हे कोणी त्याच्याकडे दखल देत नाही, हे खूप महत्त्वाचं। आज दुर्दैवानी गोष्ट अशी निर्माण झालेली इथे की जोपर्यंत नागरिकांचा उठाव होत नाही तोपर्यंत इथलं शासन इतकं निर्णावलेलं आहे की त्यांना स्वतःहून काहीही कार्यवाही करण्याची गरज नाही। आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये केवळ एका छोट्या बंदच्या कारणावरून प्रचंड मोठे पोलीस अत्याचार झाले, त्याच्यात एका युवकाचा बळी गेला, तरी सुद्धा अद्याप सिरियसली कारवाई केलेली नाहीये। आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर करतोय की जिथे जिथे अत्याचार होतील तिथे तिथे अत्याचाराची निपक्ष चौकशी होईपर्यंत, तत्परतेने चौकशी होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी सगळ्यात काही दबाव ठेवेल आणि संघर्ष करत राहील। पहिली गोष्ट म्हणजे माझ्या कानावर असं आलेलं की आरोपीला पकडलंय, त्याची अजून व्हेरिफिकेशन झालं नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आरोपीला पकडलं आहे की नाही हा प्रश्न तुम्ही खरं म्हणजे पोलिसांना त्याच्यामध्ये विचारायला पाहिजे। आणि आपण सगळे संविधान मानणारी लोक आहोत, त्यामुळे बलात्काराच्या शिक्षेला जी काही संविधानामध्ये तरतूद आहे ती शिक्षा त्या बलात्कार करणाऱ्या आरोपीला त्याच्यामध्ये झाली पाहिजे। त्याच्या हीच आमची मागणी राहील, कारण आम्ही संविधानाच्या आणि कायद्याच्या पलीकडे मागण्या करत नाही आहे। पण त्याच्याचबरोबर बलात्काराची चौकशी अत्यंतपणे कठोरपणे व्हायला पाहिजे, त्याच्यात कुठलेही लूपहोल्स करता कामा नाही। कारण कित्येक वेळेला केस मिळाल्यानंतर आरोपी सुद्धा त्याचं कारण तपासातल्या त्रुटी असतात, तेव्हा तपासात त्रुटी राहणार नाही हे बघण्याची जबाबदारी ही पोलीस खात्याची असेल आणि आम्ही त्याला पोलीस कमिशनरलाच जबाबदार याच्यामध्ये हलगर्जीपणा झाला तर जरूर। तसंच माझं संपूर्ण एसटी प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सर्व एसटी स्थानकावरती महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ताबडतोब त्याच्यामध्ये त्यांची कारवाई केली पाहिजे। प्रशासनाने 1 लाख रुपयाचं बक्षीस जे जाहीर केलेलं आहे त्याविषयी पोलीस प्रशासनाचं हलगर्जीपणा होतोय किंवा ते निकामीपणाचं काम करतायत, याबद्दल आपल्याला काय बोलायचं? मला असं वाटतं की पोलीस केवळ हलगर्जी नाहीये, ते
काही वेळेला आरोपीला पाठीशी घालतात किंवा काही वेळेला घडलेले गुन्हे खूप गंभीर आहेत असंच बहुतेक पोलिसांना वाटत नसावं आणि जेव्हा जेव्हा स्त्रियांच्या वरती, दलितांच्या वरती आणि आदिवासींच्या वरती अत्याचार होतात त्यावेळेला पोलीस ते गंभीरपणे घेत नाहीत. हा पोलिसांच्यातल्या एकूण दलितांच्या, आदिवासींच्या आणि स्त्रियांच्या विरोधात असलेल्या मानसिकतेचं लक्षण आहे असं मी म्हणते. हमारा कहना यही है कि एसटी स्टैंड जैसे परिसर में जहाँ बहुत भीड़ रहती है वहाँ ऐसी घटना होती है और एसटी प्रशासन, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इसके लिए कुछ भी करते नहीं है. मेरा पुलिसों से और एसटी प्रशासन से एक ही सवाल है कि इस शहर में और इस राज्य में महिला दलित सुरक्षित कब होंगे और उनकी सुरक्षा के प्रति उनकी जिम्मेवारी है या नहीं है. गार्डन मिनिस्टर को कुछ कहना चाहेंगे आप? गार्डन मिनिस्टर यहाँ के जो है, मैं जब प्रशासन कह रही हूँ तब मैं मुख्यमंत्री से एसटी महामंडल और पुलिस कमिश्नर सबको इंक्लूड करती हूँ. सबकी यह जिम्मेवारी है कि उन्होंने ध्यान देना चाहिए. आरिफों को जो आरोपी है उसको कौन सी कठोर शिक्षा करना चाहते हो? जो हम सब संविधानवादी लोग हैं. इंडियन पिनल कोड में बलात्कार के आरोप के लिए जो कुछ शिक्षा है वो उसको होनी चाहिए. थैंक यू मैम.